एक हुशार डॉक्टर, कुटुंबाचं स्वप्न आणि मोबाईलच्या पासवर्डमध्ये लपलेलं सत्य. अंबेजोगाईमधील डॉक्टर मंदार धाबाडे हा एका टोकाला जाऊन आत्महत्या केली. ही फक्त आत्महत्या नसून याच्या पाठीमागे मानसिक छळ आणि ब्लॅकमेलच्या जाळ्यात अडकवून त्याला आत्महत्येपर्यंत प्रवृत्त केलेली जी ही हाक आहे. आज आपण त्याच्या कुटुंबाशी बोलणार आहोत. त्याच्या कुटुंबातले वडील आहेत. काका, तो डॉक्टर झाला, त्याचं स्वप्न पूर्ण झालं, तुमच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं, परंतु तो एवढ्या मोठ्या दबावाखाली होता याची कल्पना आहे तुम्हाला? नाही, काहीच कल्पना नव्हती आम्हाला. आम्ही पूर्णपणे कॉलेजवरती विसंबून होतो. कॉलेज चांगलं होतं, कॉलेजची मॅनेजमेंट चांगली आहे असं समजलं आम्हाला. परंतु त्या कॉलेजने आमच्या मुलाचा घात केला. आम्हाला कधीही न भरून येणारे आमचं दुर्दैव आहे, हे आम्हाला आयुष्यभर सोसावं लागणार आहे. त्याचे स्वप्न, त्याचे ध्येय, त्याच्यावर सगळ्या गोष्टीवरती पाणी पडलंय. आज त्याचे वडील होते, वडिलांच्या म्हणजे शब्दही फुटत नाहीयेत. त्याचा भाऊ आहे, ज्या भावाला त्याने पासवर्ड पाठवला होता डॉक्टरांनी, की त्या मोबाईलचा पासवर्ड पाठवला होता आणि त्या पासवर्डमध्ये जे काय दडलं होतं, दादा तुम्हाला तो तेवढ्या दबावाखाली आहे, तो त्या अडचणींमध्ये आहे, याच्याविषयी कल्पना होती का? नाही, आम्हा कुटुंबियांना त्याच्या दबावाबद्दल, त्याच्यावरती टॉर्चर चालू होतं त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आणि हे सगळं आम्हाला जो पासवर्ड जो त्यांनी दिला होता ते टाकल्यावरती जे सुसाईड नोट आहे आणि ते बाकी सगळे पुरावे आहेत ते पाहिल्यावरती आम्हाला समजलं की त्याला जे ब्लॅकमेल आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे दोन इसम आहेत त्यांच्यावरती पूर्णतः कडक कारवाई झाली पाहिजे. आणि ही अशी वेळ, इतक्या पूर्ण समुद्र पार करून आलेल्या एक हुशार, देशासाठी UPSC देखील परीक्षा पास झालेला, पण त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाला प्राधान्य दिलं होतं, अशा मुलावरती अजिबात झालं नाही पाहिजे ह्या गोष्टी. त्यामुळं आम्हाला पूर्णपणे याच्यात शासनाने आणि पोलीस प्रशासनाने न्याय दिला पाहिजे ही आमची मागणी. आज तो एवढ्या दबावाखाली होता किंवा तुम्हाला तो कल्पना नव्हती, परंतु ज्या वेळेस ह्या घटना तुम्हाला कळाल्या त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की काय संदेश असेल इतरांसाठी? इतरांनी घरच्यांशी, नातेवाईकांशी, भावाशी, मित्रांशी संवाद साधला पाहिजे. इतकं टोकाचं पाऊल घेणं खूप दुःख देणार आहे आणि खूप स्वप्नांवरती जो अभिमान होता आमचा परिवाराचा आणि आमच्या समाजातील इथल्या पुण्याचा, तो हिरावला गेला आहे. या ठिकाणी त्यांच्या भावाने कल्पना दिली आहे की डॉक्टरांनी की आमच्या कुटुंबावरती हे संकट आणि फक्त दुःख आहे. त्या दिवशी तुम्ही तिथे गेलात निखिलजी, नक्की काय प्रकार झाला आणि काय घडलं? ज्या दिवशी सुसाईडचं समजलं त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पोलिसांकडे मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये पासवर्ड टाकून काही बघितलं. त्याच्यामुळे आम्ही शॉक झालो. पण आम्ही त्या इतक्या दुःखात होतो की आम्ही त्या दिवशी आम्ही काहीच हे नाही केलं. फक्त ते पुरावे घेऊन आम्ही पुण्याला आलो. अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस सर्व विधी उरकल्यानंतर आम्ही ते पुरावे आणि जो मोबाईल आमच्याकडे जे व्हिडिओ काढले होते त्याच्यामध्ये आम्ही सर्व बघितल्यानंतर आम्ही FIR द्यायला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्ही ह्यांना पोलिसांना 12:30 वाजता पोहोचलो. फोन लावला की आम्हाला FIR करायचे. आज सुट्टीवर आहे बोलले अधिकारी, दुसरा अधिकारी अपॉइंट करतो. ते आल्यानंतर त्यांनी FIR 3:30-4 वाजता FIR घ्यायला चालू केली. FIR आम्ही जे सांगत होतो आणि ते वेगळ्या पद्धतीने लिहित होते. मग ते वाचल्यानंतर मी बोललो असं नाही, जे स्टेटमेंट देत होता ते घेत नव्हते. नाही, जे घडलंय ते नव्हते घेत. ते बोलले आम्ही सुसाईड नोटच्या आधारावर घेतो. मग सुसाईड नोटच्या आधारावर घेतो तर तुम्हीच द्या ना स्टेटमेंट, आम्हाला कशाला पुण्याहून बोलवलं आणि तुम्ही स्टेटमेंट देऊन आतापर्यंत अटक करायला पाहिजे होतं. नाही बोलले सुसाईड नोटमध्ये असं लिहिलंय त्याप्रमाणे घेतो. मी बोललो आमच्याकडे जे पुरावे होते ते मेसेज होते, जे व्हॉट्सअपचे मेसेज होते, व्हॉइस रेकॉर्डिंग होते, त्या मुलीचे असलेले फोटो होते, त्याच्यावरतून आम्हाला समजते दोघं भाऊ बहीण तितकेच जबाबदार आहेत ह्या प्रकरणाला. तुम्ही दोघांवरती कारवाई करा. आम्ही सांगतोय ते संशयित आरोपी आहेत, आम्ही त्यांना आरोपी कोर्ट ठरवेल, आम्ही नाही ठरवते. मग तुम्ही असं का करताय? तर अधिकारी मला म्हणतात तुम्ही कुणाला पण फोन लावा, आम्ही तसं लिहू शकत नाही. अरे संविधानाने मला अधिकार दिलाय, जे आहे ते तुम्ही आम्ही बोलतोय हे लिहून घ्या, त्याच्यामुळे तुम्ही तपास करा, निरपराधी सोडून द्या ना. अपराधी असतील तर कोर्ट ठरवल. तुम्ही आम्हाला आत्ता FIR लिहिण्यापासूनच का रोखताय? नाही, मग त्यांनी असंच उठून गेले. आम्ही पण बाहेर आलो. बोललो मी या ठिकाणी आंदोलन करणार, मी या ठिकाणी उपोषणाला बसणार, नाही तर मी स्वतः सुसाईड करतो या ठिकाणी दोरी घेऊन. म्हणजे भाऊ गेला असताना तुम्हाला सुद्धा आंदोलन करावं लागतं तुमची बाजू मांडण्यासाठी? ऐकतच नव्हते. कुणाचा पण फोन येऊ द्या, आम्ही तशी FIR घेऊ शकत नाही.
का अजून तुम्ही तपास केलाय का पूर्ण? मग तपासात निष्पन्न झाल्यानंतर तुम्ही ठरवा ना कोण आरोपी आहे आणि कोण निरपराध आहे. तुम्ही अगोदरच का ठरवता? आमची एफआयआर देण्यापासून आम्हाला का रोखताय? डॉक्टर दाभाडेंच्या कुटुंबामध्ये दुःखाचे अश्रू आहेत, परंतु ह्याच पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना मोकळं सोडतायत. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे. नक्की याच्या पाठीमागे दडलंय काय? एवढ्या कठोर परिस्थितीत सुद्धा पोलीस जर निरपराध्याला अपराधीच ठरवत असतील आणि अपराध्यांना मोकाट सोडत असतील तर हा भयान वास्तव आहे. पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये असे अनेक बळी डॉक्टरांचे जातील. कॅमेरामॅन संदीप घुलेसह तुषार पायगुडे, महम्मदवाडी, पुणे.